विको प्रोसेस जागेच्या 24 कोटीच्या फसवणूक आणि अपहार आणि घोटाळा प्रकरणात त्या संस्थेचे संचालक अविनाश प्रकाश बोमड्याल, सहदेव हनुमंतू इप्पलपल्ली, संजय भूमय्या कोंडा, यादगिरी बालय्या वड्डेपल्ली, सर्वेश्याम शंकरराव एमूल, श्रीहरी हणमय्या इराबत्ती, व्यंकटेश बालाजी बोगा, लक्ष्मीनारायण शंकर देवसानी, वेणुगोपाल केशव अंकम, कल्पना श्रीधर रापोल आणि मंगम्माबाई कृष्णहरी आडम या सर्व संचालकांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने आज रोजी फेटाळून लावला आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी की या सर्व संचालकांनी मिळून जवळपास 24,33,86,020 रुपयाचा अपहार केलेला होता। सदरची जागा ही या ठिकाणी ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला यांना बेकायदेशीररित्या विक्री केलेली होती आणि त्यामुळं या संस्थेचं ज्या वेळेला ऑडिट करण्यात आलं त्यावेळेचे ऑडिटर जे होते श्री बप्पाजी छबुराव पवार, अप्पर लेखा विशेष परीक्षक सहकारी संस्था यांनी जनरल पोलीस स्टेशनला या सर्व संचालकांच्या विरोधात फिर्याद दिली असता पोलिसांनी या सर्व संचालकांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 420 आणि 409 प्रमाणे फसवणूक आणि अपहार प्रकरणात गुन्हा दाखल केलेला होता। त्या आरोपींना अटक होईल या भीतीने त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला। सरकार पक्षाने त्यावर सक्त हरकत नोंदवून युक्तिवाद केला की सदरची जागा ही सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन निमित्त सोलापूर यांच्या मालकीची असून सदर आरोपी हे सर्व त्याच्यामध्ये संचालक आणि त्या ठिकाणी मॅनेजर आहे आणि इतर त्या ठिकाणी ती संपूर्ण जागा जी होती 87,000 स्क्वेअर फूट अशी जागा होती। या संदर्भात जागेचे बाजार मूल्य हे 28,35,00,000 होते आणि त्या जागेमध्ये जे इमारत होती त्याचे बाजार मूल्य 1,41,41,78,020 असे एकूण मूल्य 29,76,78,020 असताना या संस्थेच्या संचालकांनी एकूण ती जागा 14 कोटी रुपयाला फक्त विकलेली आहे। याबाबत एकूण 14,35,00,000 रुपयाचं संस्थेचं आर्थिक नुकसान या संचालकांनी केलेलं आहे। सुरुवातीला 2010 साली सदर 87,000 चौरस फूट जागेपैकी 69,120 चौरस फूट जागेची निविदा या संस्थेच्या वतीने काढण्यात आलेली होती। 2010 साली काढलेल्या निविदाच्या आधारावर त्या जागेची विक्री हे 2021 साली बेकायदेशीररित्या केलेली आहे। वास्तविक पाहता 11 वर्षानंतर सदरची जमीन इमारत विकत असताना फेरनिविदा काढणं अपेक्षित होतं। चालू बाजारभाव काय आहे त्याची निविदा मागून घेणं अपेक्षित होतं, परंतु तसं न करता यांनी हे बेकायदेशीर गोष्ट केलेली आहे। 2013 मध्ये देखील 18,000 चौरस फूट जागेसाठी निविदा काढलेली होती। त्याच्यामध्ये ही ऐलक पन्नालाल जैन संस्था जी आहे त्यांनी निविदेमध्ये भाग घेतलेला होता। या संस्थेनं ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला या संस्थेनं फक्त 18,000 चौरस फूट जागेच्या लिलावात भाग घेतलेला असताना त्यांना या संचालकांनी 87,000 स्क्वेअर फूट जागा विक्री केलेली आहे। त्यामुळे ती विक्री बेकायदेशीर आहे असं सरकार पक्षाचं म्हणणं आहे। तसंच विको प्रोसेसच्या जागेमध्ये एक इमारत होती, ते इमारत पाडण्याचं काम महानगरपालिकेला दिलेलं होतं, परंतु इमारत पाडून आलेले जे दगड, विटा, माती, पत्रे वगैरे जे काय या साहित्य जमीन इमला असेल ते परस्पर या संचालकांनी विल्हेवाट लावलं। ते विकून आलेली रक्कम या ठिकाणी संस्थेच्या खात्यामध्ये जमा केलेली नाही आणि मध्ये कोरोना काळात या संचालकांनी संस्थेच्या मीटिंगा दाखवल्या आणि त्याचा मीटिंग भत्ता अवास्तव या ठिकाणी त्यांनी आकारलेला आहे। त्यानंतर संस्थेचे पूर्वीचे चेअरमन यल्लादास गज्जम आणि सचिव सामलेटी यांनी सदरची जागा ही गोटीपामूल यांना विकण्यासाठी 5 लाख रुपये इसारा म्हणून घेतलेले होते। ती रक्कम त्यांनी संस्थेच्या नावामध्ये जमा केलेली नव्हती। असं असताना विद्यमान संचालकांनी ती 5 लाख रुपयाची रक्कम ही गोटीपामूल यांना परत केली आणि ती रक्कम ही विहीर बुजवण्याचा खर्च म्हणून संस्थेच्या दप्तरी दाखल केलेली होती। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थेच्या सभासदांची संख्या ही 160 असताना आणि त्यापैकी 33 सभासद संस्था ह्या अवसायात गेलेल्या असताना त्याच्यावर प्रशासकाची नेमणूक असताना त्यांच्या वाटेला येणारी रक्कम ही अवसायकाच्या नावावर जमा करणं अपेक्षित होतं, परंतु तसं न करता त्या 33 सभासद संस्थांच्या चेअरमननी ही विक्री करून आलेली रक्कम घेतलेली आहे। त्यामुळे तो अपहार झालेला आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून या संस्थेचे सर्व संचालक, चेअरमन वगैरे फरार असल्यानं आणि या जे काही फरार संचालक आहेत त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ही अपहार केलेली रक्कम 24,33,86,020 ही वसूल करावायची आहे। त्यानंतर प्रोसिडिंग बुक, कॅशबुक रजिस्टर, लेजर बुक, इतर महत्त्वाची कागदपत्रे सर्व संचालकांकडून जप्त करावायची आहेत। तसेच ही विको प्रोसेसची जागा जी या संचालकांनी विक्री केलेली आहे
तर या विकत घेणारी जी संस्था आहे यांच्याबरोबर संचालकांनी संगनमत केलेला आहे का, सदर बेकायदेशीर विक्रीच्या व्यवहारामध्ये आणखी कोणकोणत्या व्यक्तींनी मदत केलेली आहे याचा तपास करायचा आहे। त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे। आरोपींची पोलीस कोठडी मिळाल्याशिवाय हा पुढील तपास होऊ शकत नाही असं या ठिकाणी न्यायालयाला युक्तिवादामध्ये सांगण्यात आलं। सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून या सर्व संचालकाचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे।